लोगोस मिनिस्ट्री या चॅनलमध्ये आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे। प्रभू येशू ख्रिस्त जो संपूर्ण जगाचा उद्धार करता त्याच्या अति पवित्र आणि सामर्थ्यवान नावाने मी ॲलन लोबो आपणा सर्वांचे लोगोस मिनिस्ट्री या चॅनलमध्ये हार्दिक स्वागत करीत आहे। हे चॅनल सबस्क्राइब करणाऱ्या सर्वांचे मी हृदयपूर्वक आभारी आहे। आजचा हा संदेश जर तुम्ही पहिल्यांदाच पाहत असाल, हा संदेश जर तुम्हाला आवडला तर माझी आपणातील प्रत्येकाला विनंती आहे की तुम्ही कृपया हा संदेश शेअर करावा, लाईक करावा आणि आमचे अशा प्रकारचे नवीन येणारे संदेश तुम्हाला काय मिळण्यासाठी कृपया तुम्ही बेल रिंग प्रेस करावे। थँक यू अँड गॉड ब्लेस यू। आज आपण एका महत्त्वाच्या विषयाकडे आपलं लक्ष लावणार आहोत आणि या विषयाला मी शीर्षक देऊ इच्छितो, नोहाचे तारू। प्रियजन हो, आम्ही ज्या या आधुनिक जगात जगत आहोत इथपासून 4000 वर्षे जर आम्ही मागे गेलो तर त्या 4000 वर्षापूर्वी काय होतं हे बायबल आम्हाला त्याचं वर्णन देत आहे। उत्पत्ती 6 अध्याय हा आजपासून 4000 वर्षापूर्वी काय घडलं या पृथ्वीवर त्याची माहिती देत आहे। देवाने आदमाला घडविल्यानंतर नोहापर्यंतचा काळ जवळजवळ 2000 वर्षाचा, नोहानंतर प्रभू येशू ख्रिस्त येईपर्यंतचा काळ 2000 वर्षाचा आणि प्रभू येशू ख्रिस्तापासून आमच्यापर्यंतचा काळ 2000 वर्षाचा। अशा प्रकारे 6000 वर्षे आम्ही पाहतो। आम्ही 6000 वर्षाच्या अंतिम पर्वात पोहोचलेलो आहोत। आज मी आपणा सर्वांचे लक्ष नोहाने जे तारू बांधले त्याकडे वळवू इच्छित आहे। हे तारू आज आमच्यासाठी काय चिन्ह आहे? हे तारू आम्हाला काय दर्शवित आहे? हे तारू देवाने नोहाला का बांधण्यास सांगितले? देवाने प्रत्येक युगामध्ये बचावासाठी एक अद्भुत मार्ग बनविलेला आहे आणि तो मार्ग संपूर्ण मानवजातीला कळविला की हा बचावासाठी मार्ग आहे। परंतु मानवजातीने देवाचा हा संदेश जो त्याचा संदेष्टा नोहा याच्याद्वारे संपूर्ण जगाला कळविला होता तो कोणीही स्वीकारला नाही, कोणीही मानला नाही। परंतु नोहा आणि त्याचे कुटुंब या 8 जणांनी मात्र तो स्वीकारला। ते त्या तारवात आले आणि ते वाचले। हे तारू आजही आजच्या या आधुनिक जगात एक फार मोठं चिन्ह आहे जे आम्हा प्रत्येकानं काहीतरी एक अद्भुत दैवी संदेश देत आहे। तो संदेश काय आहे तेच आज आम्ही ऐकणार आहोत। म्हणून आपणा सर्वांना माझी विनंती आहे की आजचा हा संदेश आपण सर्वजणांनी आवर्जून शेवटपर्यंत पाहावा। गॉड ब्लेस यू। उत्पत्ती याचं पुस्तक याचा 6वा अध्याय आणि याचं 9 पासून 22 वचन मी वाचत आहे। नोहाची वंशावळी येण्याप्रमाणे नोहा हा आपल्या काळच्या लोकांमध्ये नीतिमान व सात्विक मनुष्य होता। नोहा देवाबरोबर चालला। नोहाला शेम, हाम व याफेत असे 3 मुलगे झाले। त्या काळी देवाच्या दृष्टीने पृथ्वी भ्रष्ट झाली होती, ती जाच जुलमांनी भरली होती। देवाने पृथ्वीकडे अवलोकन केले तो पहा ती भ्रष्ट होती, कारण पृथ्वीवरील सर्व प्राणी मात्रांनी आपली चाल चालवणूक बिघडविली होती। मग देव नोहाला म्हणाला, सर्व प्राण्यांचा अंत करण्याचे माझ्या मनात आले आहे, कारण त्यांच्यामुळे पृथ्वीवर जात जुलूम माजला आहे। पहा मी पृथ्वीसह त्यांचा नाश करीन। तू आपल्यासाठी गोफेर लाकडाचे तारू कर, त्या तारवांत कोठड्या कर व त्यास आतून व बाहेरून डांबर लाव। तारू करावयाचे ते असे, त्याची लांबी 300 हात, रुंदी 50 हात व उंची 30 हात असावी। तारवास उजेडासाठी खिडकी कर, तिचा माथा वरपासून 1 हात असेल अशी ती कर। तारवाच्या एका बाजूस दार ठेव, त्याला खालचा, दुसरा व तिसरा असे मजले कर। पहा ज्यांच्या ठाई प्राण आहे असे सर्व देहधारी आकाशाखालून नाहीसे करावे, म्हणून मी पृथ्वीवर प्रलयाचे पाणी आणतो। पृथ्वीवर जे काही आहे ते नष्ट होईल, तरी तुझशी मी आपला करार स्थापित करीतो। तू आपले मुलगे, आपली स्त्री व आपल्या सुना यांस घेऊन तारवात जा। सर्व प्राण्यांच्या प्रत्येक जातींतून नर व मादी अशी 2-2 जिवंत राखण्यासाठी आपल्याबरोबर तारवात ने। पक्ष्यांच्या प्रत्येक जातींतून, पशूंच्या प्रत्येक जातींतून आणि पृथ्वीवर रांगणाऱ्या प्राण्यांच्या प्रत्येक जातींतून 2-2 प्राणरक्षणार्थ तुझकडे येतील।
खाण्यात येते ते सर्व प्रकारचे अन्न आपल्यापाशी आणून त्याचा साठा कर, ते तुला व त्यांना खायला मिळेल. नोहाने तसे केले. देवाने त्याला जे काही सांगितले ते त्याने केले. आमेन. प्रभू या वाचलेल्या पवित्र वचनावर आपला स्वर्गीय आशीर्वाद देऊ आणि आम्हा सर्वांना या वचनांनी आशीर्वादित करो. आमेन. तिसरं वचन म्हणते, परमेश्वर म्हणाला, मनुष्य भ्रांत झाल्यामुळे माझ्या आत्म्याची त्याच्या ठाई सर्व काळ सत्ता राहणार नाही. तो देहधारी आहे, तथापि मी त्याला 120 वर्षाचा काळ देईन. येथे आम्हाला आढळत आहे की देवाने मनुष्य पाहिला आणि मनुष्याची स्थिती पाहिली की मनुष्य भ्रांत झालेला आहे. भ्रांत हा शब्द देव तेव्हा वापरतो जेव्हा कोणीही मनुष्य देवाच्या सत्यावर प्रेम करीत नाही, त्याला देव भ्रांत म्हणतो. आणि देवाला अखिल पृथ्वीवर भ्रांती आल्याचे दिसले. 5वं वचन म्हणते, पृथ्वीवर मनुष्यांची दुष्टाई फार आहे. त्यांच्या मनांतील येणाऱ्या विचारांच्या सर्व कल्पना केवळ एकसारख्या वाईट असतात असे परमेश्वराने पाहिले. येथे आम्हाला अजून एक पुढचा स्तर आढळत आहे. ते वचन आम्हाला सांगत आहे की पृथ्वीवर मनुष्यांची दुष्टाई फार आहे. अर्थात त्यांच्या मनात येणाऱ्या प्रत्येक कल्पना विचार एकसारख्या वाईट असतात असे देवाने पाहिले. अर्थात दुष्टाई हा शब्द या ठिकाणी आम्ही पाहतो जो एक बलशाली शब्द आहे. तो मनुष्यांची चारित्र्य दाखवित आहे. मनुष्यांचं वागणं, चालणं व एकंदर त्यांचा जीवित क्रम दाखवित आहे. अर्थात ते कसे दुसऱ्यांना वागवितात आणि दुसऱ्यांबरोबर कसे वागतात. आणि दुष्टाई हा शब्द हा वाईट शब्द आहे. भ्रांत झाल्या कारणानेच दुष्टाई आलेली आम्हाला आढळते. म्हणून 6वं वचन म्हणते, मानव पृथ्वीवर उत्पन्न केल्याचा परमेश्वराला अनुताप झाला आणि त्याच्या चित्ताला खेद झाला. वचन 11 म्हणते, त्या काळी देवाच्या दृष्टीने पृथ्वी भ्रष्ट झाली होती, ती जाच जुलमांनी भरली होती. देवाच्या दृष्टीने हा शब्द फार महत्वाचा आहे. कारण आज आम्ही जर सर्व मानवजातीकडे पाहिले तर प्रत्येक जण आपल्या स्वतःच्या दृष्टीने आपल्या स्वतःला चांगलाच समजत आहे. परंतु आम्हाला देवाच्या दृष्टिकोनातून आमच्या स्वतःला पाहणे गरजेचे आहे. 11वं वचन म्हणते, पृथ्वी भ्रष्ट झाली होती आणि जाच जुलमांनी भरली होती. म्हणजे मनुष्य मनुष्याला जाचत आहे, जुलूम करीत आहे, अन्यायाने वागवीत आहे. अर्थात मनुष्याचे खाणे पिणे, नाच तमाशा, वेशा कर्म, व्यभिचार, कुटुंब तुटणे, पती पत्नीमध्ये भांडण, तलाक, आई वडील मुलांमध्ये भांडणे, खून, अत्याचार, बलात्कार, फसवणूक, दारूबाजी, रंगेलपणा, चेटके, मत्सर, राग, तटफुटी, कामातुरपणा, जार कर्म आणि मूर्तीपूजा वगैरे पुष्कळ पापाने ही पृथ्वी विटाळली गेली आणि याला ऊत आला होता. पापे वाढत चालली होती ज्यांचा अंत नव्हता. सर्व भ्रष्ट झाले होते. पापाची रास फार वाढलेली आहे. 12वं आणि 13वं वचन, देवाने पृथ्वीकडे अवलोकन केले तर पहा ती भ्रष्ट होती, कारण पृथ्वीवरील सर्व प्राणी मात्रांनी आपली चाल चालवणूक बिघडवली होती. हे आहे मनुष्यांचे पापी स्वभाव आणि पतन. तेव्हा देवाने निर्णय घेतला. प्रियजन हो, देव हा निर्माण करता आहे. त्याचा हात पकडून त्याला कोणी थांबवू शकत नाही. त्याला कोणी सांगू शकत नाही की तू हे काय करतोस. 13व्या वचनात देवाने निर्णय घेतला. मग देव नोहाला म्हणाला, सर्व प्राण्यांचा अंत करण्याचे माझ्या मनात आले आहे, कारण त्यांच्यामुळे पृथ्वीवर जाच जुलूम माजला आहे. पहा, मी पृथ्वीसह त्यांचा नाश करीन. अर्थात देवाला एक व्यक्ती आढळलेला आहे. नोहा हा देवाचा संदेष्टा आहे, कारण 9वं वचन त्याच्याविषयी साक्ष देते. नोहा आपल्या काळाच्या लोकांमध्ये नीतिमान व सात्विक मनुष्य होता. नोहा देवाबरोबर चालला, ही त्याच्याविषयी साक्ष होती. अर्थात नोहा देवाचा संदेष्टा असल्या कारणाने देवाचा शब्द नोहाकडे येत होता आणि नोहाचे काम ते संपूर्ण जगाला कळविणे होते की देव त्याला काय सांगतोय. अर्थात देवाने नोहाची निवड केली होती त्या काळातील लोकांना वाचविण्यासाठी. प्रियजन हो, देवाने आपल्या सार्वभौम कृपेने ही तरतूद बनविली की जो कोणी देवाच्या न्यायांतून वाचू इच्छितो त्याने नोहाच्या संदेशाला अनुसरावे. ही गोष्ट किती अद्भुत आहे, कारण कोणाचाच नाश व्हावा
ही देवाची इच्छा नाही. म्हणून त्याने नोहाला आपला मार्ग कळविला की मी संपूर्ण पृथ्वीवर क्रोध आणि न्याय आणत आहे, परंतु याच्यातून वाचण्याचा मार्ग मी तुला दाखवित आहे. प्रियजनो, आदमापासून फक्त 1800 वर्षे भरली होती बस. या 1800 वर्षामध्ये संपूर्ण पृथ्वीवर मानव जातीने पृथ्वी भ्रष्ट केलेली आम्हाला आढळते. अर्थात देवाचा क्रोध येणार होता, परंतु देव कायम न्याय करण्या अगोदर बचावाचा मार्गही मनुष्यांना देत असतो. प्रत्येक युगामध्ये देवाने आपला संदेष्टा पाठविलेला आहे की त्या संदेष्टाद्वारे देवाचा संदेश त्या काळातील लोकांना कळवावा. अजूनपर्यंत हे चॅनल तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर कृपया माझी विनंती आहे की तुम्ही हे चॅनल सबस्क्राईब करावे. थँक्यू. गॉड ब्लेस यू. नोहाने संपूर्ण जगाला तारवामध्ये वाचण्यासाठी बोलाविले. अगदी तसेच आज या युगात जर कोणाला वाचायचे असेल तर प्रत्येक व्यक्तीला येशूमध्ये यावे लागेल. म्हणजे येशूच्या मंडळीचे, त्याच्या शरीराचे भाग बनावे लागेल. त्यात आम्ही कसे येऊ शकतो? येशूचा पहिला देह हा काल्वरीवर अर्पण करण्यात आला, समस्त मानव जातीसाठी पापार्पण म्हणून दिला. परंतु येशूचा दुसरा देह हा त्याची मंडळी आहे, म्हणजे कलिसिया, जिला तो स्वतः बांधत आहे. ही ख्रिस्त येशूचा देह आहे. या देहाचे बनले तरच उद्धार आणि मुक्ती आहे. अन्यथा येशू बाहेर मुक्ती नाही, अनंत जीवन नाही, असे बायबल शिकविते. नोहा देवाचा संदेष्टा असल्याने स्वप्न आणि दृष्टांताद्वारे देव त्याच्याशी बोलला. नोहाला देवाचा येणारा क्रोध स्पष्टपणे दिसला व देवाने त्याला सांगितले की या क्रोधांतून वाचण्यासाठी तयारी करावी लागेल, अर्थात तारू बांधावे लागेल. तारू कसे बांधावे ह्याविषयी संपूर्ण तपशील देवाने नोहाला कळविला. अर्थात हे तारू जे होते हे तारणाचा मार्ग होते. अर्थात देवाने हे तारू बांधण्यासाठी संपूर्ण सूचना नोहाला दिली. ते तारू कसं बांधलं पाहिजे, ते तारू कोणत्या लाकडाचं असलं पाहिजे, त्याची लांबी, रुंदी, उंची आणि खोली किती असली पाहिजे, त्याला खिडकी कशी, त्याचा दरवाजा कसा, सर्व गोष्टी देवाने दिल्या होत्या. आणि ते कोणत्या लाकडाचं बनवावं. अर्थात देव सर्व गोष्टी जाणतो आणि देवाला माहित आहे की तो काय करीत आहे. अर्थात देवाने नोहाला जसे सांगितले तसे नोहा करीत गेला. हे तारू येशू ख्रिस्ताला दर्शविते. त्या काळामध्ये 4000 वर्षापूर्वी तारणाचा मार्ग हे तारू होते जे नोहाने बांधले होते. देवाने नोहाला आश्वासन दिले होते, जो देव नोहा बरोबर बोलला होता, जो खोटे बोलू शकत नाही, फसवू शकत नाही. इब्री लोकसपत्र 11:7 म्हणते, तोपर्यंत जे पाहण्यात आले नव्हते त्याविषयी नोहाला सूचना मिळाली आणि आदरयुक्त भयाने त्याने आपल्या कुटुंबाच्या तारणासाठी विश्वासाने तारू तयार केले. त्या विश्वासाच्या द्वारे त्याने जगाला दोषी ठरवले आणि विश्वासाने प्राप्त होणारे जे नीतिमत्व त्याचा तो वतनदार झाला. अतिशय महत्वाचं हे वचन आहे. हे संत पौल इब्री लोकसपत्र लिहिताना आम्हाला कळवित आहे. तोपर्यंत जे पाहण्यात आले नव्हते हे काय असेल? जे पाहण्यात आले नव्हते ती कोणती गोष्ट आहे त्याकडे मी आपणा सर्वांचे लक्ष वेधू इच्छितो. प्रियजन हो, जे पाहण्यात आले नव्हते त्याविषयी सूचना नोहाला देवाने दिली. ती काय सूचना होती? ती गोष्ट ही होती की आकाशांतून पाऊस पडणार आहे व देव संपूर्ण दुष्ट जगाचा नाश करणार आहे. म्हणून जे जे व्यक्ती या तारवात येणार नाहीत ते सर्व नाश केले जातील. व हा संदेश संपूर्ण जगातील लोकांसाठी हास्यास्पद असा होता. हे तारू तो बांधत होता. असे तारू कधीही कोणी बांधले नव्हते, कारण नोहाचा काळ ह्यामध्ये कधीही पाऊस पडलेला नव्हता. कारण त्यावेळेला पृथ्वी जी होती ती आजच्या प्रमाणे झुकलेली नव्हती. पृथ्वी ही सरळ अक्षामध्ये होती. ती महापुराच्या वेळेला कलली गेली आणि पृथ्वीवर हंगाम बदलले, मनुष्यांचे वय बदलले, मनुष्यांचे खानपान बदलले, आयुर मर्यादा बदलली व आकाशांतून पाऊस पडत नव्हता तर दव पडत असे आणि त्या दवेवर झाडे, फुले, पिकं ही उगविली जात होती. म्हणून नोहाच्या काळात हा दिला गेलेला संदेश की आकाशांतून पाऊस पडेल हा लोकांना न पटणारा होता. नोहाने तारू बांधण्यासाठी सुरुवात केली. नोहाची फार थट्टा उडविण्यात आली. नोहाची टिंगळ टवाळी करण्यात आली. नोहाचा संदेश यावर लोक हसले. पण नोहाने देवाने दिलेल्या गोष्टी बिलकुल त्यागल्या नाहीत. म्हणून नोहाच्या काळातील लोक 6 अध्यायाच्या 4थ्या वचनात आम्हाला पृथ्वीवर महाकाय होते असे म्हटलेले आहे आणि ते प्राचीन काळचे महावीर असून नामांकित पुरुष होऊन गेले.
अर्थात हे नामांकित व्यक्ती सायंटिस्ट होते, फार ज्ञान आणि विद्वत्ता असणारे लोक होते, परंतु हे दैवी वंशांतून नव्हते, हे काईनाच्या वंशांतील होते आणि काईन सर्पाच्या वंशांतून आलेला होता. हे महाकाय फार बुद्धिमान लोक होती. त्यांची शरीरयष्टी फार मोठी, उंची मोठी व शरीर दांडगे होते. या महाकायांचा संपूर्ण जगावर फार मोठा प्रभाव होता. यांच्यातूनच दुष्टाई आली होती. योहानाचं पहिलं पत्र 3 अध्याय 12 वचन म्हणते, काईन त्या दुष्टाचा होता. प्रियजन हो, काईन आदमाचा पुत्र नव्हता, हा सर्पापासून हव्वेला झालेला पुत्र होता, अर्थात सर्पवंश. आणि याविषयी देवाने उत्पत्ती 3:15 मध्ये म्हटले की सर्पवंश आणि स्त्रीवंश यामध्ये मी परस्परात वैर ठेवीन. अर्थात काईन दुष्टाचा होता. याचा अर्थ काय? तर काईन हा सर्पापासून जन्मला होता, जो दुष्ट होता, ज्याने हव्वेला देवाच्या वचनात मिलावट करून दिली. तो सर्प फार धूर्त होता. तोच स्वभाव काईनामध्ये होता. अर्थात दुष्टापासून दुष्ट येतो आणि दुष्टांपासूनच दुष्टाई येते. म्हणूनच आम्हाला आढळते संपूर्ण पृथ्वी या दुष्टाईने विटाळून टाकली होती. नोहाचा वंश हा शेथापासून आला होता, जो आदमाचा पुत्र होता. आदम देवाचा पुत्र होता. म्हणूनच आम्हाला आढळत आहे हे 2 वेगवेगळे वंश असल्या कारणाने देवाचा संदेश स्वीकारला जात नव्हता. उत्पत्ती 6 अध्यायातल्या 2 वचनात आम्हाला मानव कन्या सुंदर आहेत असे देवपुत्रांनी पाहिले आणि त्यातल्या ज्या त्यांना आवडल्या त्या त्यांनी बायका केल्या असे वचन म्हणते. हे देवपुत्र आदामाच्या वंशाचे आहेत, अर्थात शेतापासून झालेले. कारण शेत आदमाचा पुत्र असल्याने आणि आदम देवपुत्र असल्याने यांना देवपुत्र संबोधलेला आहे. मानव कन्या या सर्प वंशांतून आलेले आहेत आणि त्या दिसण्यात फार मोहक आणि सुंदर आहेत. आणि सुंदरता ही अंताचं चिन्ह आहे. प्रियजन हो, तुम्ही कल्पना करू शकता आजच्या जगाशी, त्या युगात काय झाले याच्याशी. अर्थात त्या युगांतील लोक नोहाद्वारे दिलेला देवाचा संदेश ऐकण्यास मंजूर नव्हते. त्यांना तो पटत नव्हता, मूर्खपणाचा वाटत होता. नोहाने 120 वर्षे संदेश दिलेला आहे. नोहाला देवाने पाचारण आपल्या वयाच्या 600व्या वर्षी केले होते. अर्थात नोहा हा एक म्हातारा व्यक्ती होता आणि देवाने त्याच्यावर जबाबदारी सोपविली होती की त्याने तारू बांधावे. परंतु नोहावर टीका करण्यात आली की तो धर्मांध आहे, म्हणून त्याला विरोधही करण्यात आला. अर्थात त्या काळातील लोक नोहाला समजू शकले नाहीत. शास्त्रज्ञांनी त्याला कळविले की हे सर्व काहीच घडू शकत नाही, कारण अवकाशात एक ढगही नव्हता. अर्थात त्यांनी हे पुराव्यासह नोहाला कळविले की आकाशातून पाऊस पडू शकत नाही. परंतु तरीही नोहाला खात्री होती की पाऊस पडणारच, कारण देवाने त्याला म्हटले होते की आकाशातून पाऊस पडेल. या गोष्टीची खात्री त्याला पटल्या कारणाने तो तयारीला लागलेला आहे. प्रियजन हो, आम्हाला देवाविषयी निश्चिंत होणे गरजेचे आहे. नोहाकडे सर्वजण नकारात्मक रिपोर्ट घेऊन आले, परंतु नोहाने त्यांना असे सांगितले नाही, अरे काय माहित काय होईल, काय पत्ता, असा तो कधीच म्हणाला नाही. नोहाचा विश्वास तरीही फक्त देवावर होता. अर्थात अख्खे जग एका बाजूला आणि नोहा देवाच्या बाजूला. नोहाची भविष्यवाणी ही मानवी मनाला न पटणारी होती, कारण मनुष्य केवळ बाहेरील परिस्थिती पाहत होते आणि नोहा देवाच्या वचनावर चिकटला होता. नोहाने देवावर विश्वास केला होता आणि जी व्यक्ती देवावर विश्वास करीते जग त्याला मूर्ख ठरविते. म्हणून आजच्याही जगात शुभवर्तमान जगासाठी मूर्खपणाचे आहे. म्हणूनच नोहा स्वतः त्या काळातील लोकांसाठी येणाऱ्या न्यायासाठी चिन्ह होता. नोहा आपल्या स्वतःच्या खर्चाने तारू बांधत राहिला. त्याला तारू बांधण्यासाठी 120 वर्षाचा कालावधी लागला. नोहाचं संपूर्ण करिअर आणि त्याच्या जीवनाचा संपूर्ण फोकस हे तारू होतं. त्याने आपल्या आयुष्यभर तारू बांधण्यासाठी प्रयत्न केलेला आहे. आपला सर्व तन मन धन त्यामध्ये लावलं होतं. अर्थात देव नोहाला भेटला होता आणि त्यामुळे नोहा बदलला होता. त्याची सर्व कामगिरी तारू बांधणे हीच बनली. तो म्हातारा असूनही जेव्हा त्याने तारवाकडे आपली दृष्टी लावली, जेव्हा तारवाचे काम पूर्ण झाले, तेव्हा त्याने आपली दृष्टी लावली आणि त्याला स्वतःला आश्चर्य वाटले की मी हे कसे काय बांधले. हा एक चमत्कार होता. प्रियजनो, अर्थात नोहा हे बांधत नव्हता, कारण वचन म्हणते परमेश्वर जर घर बांधत नाही
तर ते बांधण्याचे श्रम व्यर्थ आहेत. निम्रोदाशी जर नोहाची तुलना केली तर आम्हाला आढळते नोहाकडे देवाची कल्पना आणि संकल्प होता. निम्रोदकडे स्वतःची कल्पना आणि संकल्प होता. त्यामुळे नोहावर देवाचा हात होता, परंतु निम्रोदाविरुद्ध देव होता. म्हणूनच तो बाबेलचा बुरुज बांधू शकला नाही. अर्थात सर्व काही बांधणारा देव आहे, आम्ही एक निमित्त मात्र आहोत. आमच्या कार्यात देवाचे सहाय्य आम्हाला आवश्यक आहे. त्या देवाशिवाय काहीच करता येत नाही. प्रियजन हो, तारू हे समेटाचे दर्शक होते, कारण या तारूमुळे जीव वाचले जाणार होते. हे तारू ख्रिस्त येशूला दर्शविते. संपूर्ण जगावर दैवी न्याय येणार होता आणि हे तारू मात्र त्यांना वाचविणार होते. आज आमचे युग हे अग्नीसाठी राखलेले आहे. महापूर येणार नाही. नोहा आपले कार्य देवाने त्याला दाखविलेल्या दृष्टांतानुसार तो करीत होता व याविषयी त्याला आतून देवाचे वचन साक्ष देत होती. म्हणून तो पूर्णतः खात्रीशीर बनत गेला. नोहाने हे तारू समुद्र किनाऱ्याजवळ बांधले नव्हते, तर एका शुष्क जागेत ते बांधले होते. नोहाचे तारू फार मोठे नव्हते, तर इब्री लोकासपत्र 11:7 म्हणते त्याने आपल्या कुटुंबाच्या तारणासाठी विश्वासाने तारू तयार केले. अर्थात त्याचे कुटुंब 8 व्यक्तींचे होते. हे 8 व्यक्तीच मात्र वाचले गेले. अर्थात हे 8च व्यक्ती वाचले गेले आणि संपूर्ण जगाला ह्या तारवात बोलविण्यात येत आहे. हे काय मजेशीर वाटत आहे. अर्थात आम्हाला येथे ही गोष्ट समजणे गरजेची आहे की सर्व समर्थ देव जो विश्व निर्माण करता देव आहे, त्याला पुढे काय घडणार आहे याचे पूर्वज्ञान आहे. देवाने हे अगोदरच पाहिले होते की नोहाचा संदेश जो देवाने त्याला दिला होता त्यावर कोण कोण विश्वास करील, आणि त्याला आढळले फक्त नोहाचं कुटुंब हेच मात्र विश्वास करतील. म्हणून देवाने त्याला तारू अख्ख्या जगाच्या लोकसंख्येनुसार बांधण्यास सांगितले नव्हते. देवाच्या पूर्वज्ञानाने देवाने पाहिलेले होते की 8 लोक मात्रच मानव जातींतून देवाचं वचन ऐकतील आणि ते स्वीकारून तारवात येतील. प्रियजन हो, जेव्हा मनुष्य देवाच्या वचनात पाहणे नाकारतो, देवाची योजना नाकारतो, तेव्हा तो देवाला नाकारतो. जो देवाचे वचन स्वीकारतो तो देवाच्या न्यायांतून वाचतो. नोहाला हे माहित होते की त्याच्याजवळ प्रभू परमेश्वर म्हणतो हे वचन आहे, म्हणजे दस सेड द लॉर्ड. देवाने हे तारू गोफेर लाकडाचे बनविण्यास सांगितले. दुसरे कोणतेही लाकूड चालणार नाही, कारण देवाने गोफेरच म्हटले. अर्थात गोफेर लाकूड पाहताच कोणालाही हसू येईल असे होते, कारण गोफेर लाकूड हे एकदम मऊ लाकूड होते, अर्थात लवचिक होते. जसं मी सुरुवातीलाच म्हणालो की हे संपूर्ण तारू ख्रिस्त येशूला दर्शविते, म्हणजे ख्रिस्ताच्या मंडळीला, कलिसियाला. ही कलिसिया गोफेर लाकडाचे एक एक फळ्या यांनी बनलेली आहे. हे गोफेर लाकूड आम्हा ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांना दर्शविते. अर्थात हे गोफेर लाकूड एक झाड होतं, अर्थात त्यांना तोडण्यात आलेला. तुम्ही आणि आम्ही प्रत्येक व्यक्ती हे झाड आहोत देवापुढे. स्तोत्र 1 अध्यायात आम्ही पाहतो नदी किनारी लावलेले झाड, त्याप्रमाणे तो मनुष्य होईल. आणि या बायबलमध्ये अनेक उदाहरणे आहेत जी आम्हाला दाखवितात की झाड मनुष्यांना दर्शविते. अर्थात आम्ही एक असे झाड जे पापात जन्मलो, अन्यायात वाढलो गेलो, स्वतःच्या नीतिमत्वाला आम्ही पकडून होतो, तेथून आम्हाला देवाने तोडले. आणि जेव्हा आम्ही देवाच्या हातात पडलो तेव्हा आमच्यावर प्रक्रियेला सुरुवात झाली. हे गोफेर लाकूड हलके आणि लवचिक असल्यामुळे देवाच्या वचनात ते जुळते, सहजपणे त्याचा उपयोग करण्यात येतो. या लाकडाची खासियत ही आहे की हे लाकूड ओलावा सहज खेचते. स्पंज सारखे गोफेर लाकूड जर पाण्याची त्याचा संबंध आला तर ते अख्खे पाणी खेचून घेईल व आपल्या वजनाने ते तारू बुडून जाईल, कारण हे स्पंज सारखे होते. म्हणून हे जगाने नाकारलेले होते ह्याला दर्शविते. प्रियजन हो, ही गोष्ट समजून घ्या. हे गोफेर लाकूड एक एक फळ्या ज्या पडलेल्या आहेत हे विश्वासणाऱ्यांना दर्शविते, अर्थात आमचे पाचारण आहे. 1 कोरिंथ 1 अध्याय 26 ते 28 वचन. तर बंधुजन हो, तुम्हात झालेले पाचारणच घ्या. तुमच्यामध्ये जगाच्या दृष्टीने ज्ञानी, समर्थ, कुलीन असे पुष्कळ जण नाहीत, तरी ज्ञानास लाजवावे म्हणून देवाने जगांतील जे मूर्खपणाचे ते निवडले. पहा, हे गोफेर लाकूड आहे. आणि जे बलवान ते लाजवावे म्हणून देवाने जगांतील जे दुर्बळ ते निवडले. हे ते दुर्बळ गोफेर लाकडाला दर्शवितात. आणि जगांतील जे हीन दीन, जे धिक्कारलेले व जे शून्यवत अशांना देवाने याकरिता निवडले की जे आहे ते त्याने रद्द करावे, म्हणजे
देवासमोर कोणाही मनुष्याने अभिमान बाळगू नये. प्रियजनो, गोफेर लाकूड याला दर्शवित आहे की या जगाने जे नाकारलेले त्यांना देवाने निवडलेलं आहे. किती अद्भुत गोष्ट आहे. आमची निवड ही काही साधारण नाही. योहानाचे पहिले पत्र 3 अध्याय 1 वचन म्हणते, आपल्याला देवाची मुले हे नाव मिळाले, यात पित्याने आपल्याला केवढे प्रीतिदान दिले आहे पहा, आणि आपण तसे आहोत. यामुळे जग आपल्याला ओळखीत नाही, कारण त्याने त्याला ओळखले नाही. अर्थात जग आम्हाला ओळखत नाहीये प्रियजन हो, कारण त्यांनी येशूलाही ओळखले नाही. येशूने म्हटले, मी जगाचा नाही, तुम्हीही जगाचे नाहीत. हे जगाने नाकारलेले गोफेर लाकूड याला प्रक्रियेतून जावे लागणार आहे, अन्यथा पाण्याशी संपर्क येऊन काहीच कामाचे ठरणार नाही. म्हणून 14व्या वचनात त्या लाकडाला आतून व बाहेरून डांबर लाव अशी सूचना देवाकडून देण्यात आली. अर्थात हा डांबर म्हणजे राळ आहे. अर्थात ही राळ कुठून येईल? हे एक विशिष्ट झाड होते जे कुटण्यात येत होते आणि त्याचा रस काढण्यात येत होता. हा रस उकळविण्यात येत होता व त्यातून ही राळ बनली जात होती. ते झाड देव जो मानव बनला, अर्थात येशू ख्रिस्त, त्याला दर्शविते. ख्रिस्त आपल्या मानवी रूपात नम्र असा व्यक्ती होता. ख्रिस्ताला ठेचण्यात आले व त्यामध्ये असणारं जीवन, कुठल्या कारणाने त्यातून निघणारा जीवन रस म्हणजे आमच्या पापांचे प्रायश्चित्त, ही आमच्यासाठी भरपाई होती जी येशूने दिली. हा ख्रिस्तातील जीवन रस मंडळीला लागू व्हावा म्हणून त्याने स्वतःला दिली. अर्थात येशूच्या रक्ताशिवाय आम्हाला स्थानच नाही, हे आम्हाला समजणं फार गरजेचे आहे. आता हे स्पंज सारखे गोफेर लाकूड, याच्यावर तो गरम जीवन रस ओतला जाईल यासाठी की या गोफेर लाकडामध्ये असणारी छिद्रे बुजविण्यात यावीत. जसं त्याच्यावरती गरम राळ ही लावली जाईल तेव्हा ती छिद्रे ते सर्व राळ खेचून घेते आतमध्ये व ते गोफेर लाकूड हे ढालीप्रमाणे टणक बनते. ही गोष्ट दर्शविते की आम्ही देखील मऊ म्हणजे दुर्बळ असता अशाच प्रकारे जेव्हा देवाचे वचन आमच्यामध्ये राळीप्रमाणे स्वीकारतो तेव्हा ते वचन आमच्यामध्ये रुतून जाते व आम्ही मजबूत बनतो. ही राळ आतून व बाहेरून लावण्यात येत होती, त्यामुळे गोफेर लाकडाचं स्वरूप पूर्णतः बदलून जात होते. अगदी असेच आमच्या जीवनामध्ये पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा हेच कार्य घडविते. आमच्यासाठी ख्रिस्त येशूने प्रायश्चित्त केले तेव्हा तो मध्ये उभा राहिला, म्हणजे गोफेर आणि छिद्र यामध्ये तो उभा राहतो. म्हणजे आमची दुर्बळता व आमचा देह स्वभाव यामध्ये ख्रिस्त येशू मध्यस्थी करीतो व आपला जीवन रस आमच्यामध्ये ओततो आणि आमचे स्वरूपच बदलून टाकतो. हे ते चित्र आहे. देवाचा पुत्र येशू ख्रिस्त याचे रक्त न्याय आणि देव यामध्ये उभे राहते. येशूने केलेले प्रायश्चित्त आम्हाला देवाच्या क्रोधापासून वाचविते. आमच्या जवळचा सोडवावया जोगा म्हणजे निकटचा कुटुंबीय त्याच्या मृत्यूमुळे आम्ही आज जगत आहोत. हेच ख्रिस्तामध्ये आमचे स्थान आहे. मला आशा आहे की तुम्हाला हे कळत आहे. आता हे लाकूड एकदम तयार झाले आतून आणि बाहेरूनही, जसं काही स्टील प्रमाणे. आता याच्यात पाणी शिरू शकत नाही, हे जगाला आमच्यात शिरू देत नाही. हे पाणी देवाच्या न्यायाचे पाणी आहे, कारण हे पाणी जगाच्या न्यायाला दर्शविते. अख्खा नरक जरी या विरुद्ध उठला तरी या तारवाला कोणी बुडवू शकणार नाही, कारण तो देवाने दिलेल्या व्यवस्थेनुसारच बनविण्यात आलेला आहे. म्हणून हे तारू पूर्ण सुरक्षित झाले. अगदी असेच प्रत्येक मनुष्य जो ख्रिस्ताकडे येतो आणि पवित्र आत्म्याने त्याच्यामध्ये ती राळ जीवन रस ख्रिस्ताचा ओतला जातो तेव्हा देवाशी आम्ही एवढे एक मनाचे होतो की त्याला दुसरे काहीच नाही, ख्रिस्तच दिसू लागतो. मग तो जगाची काळजी करीत नाही. त्याला तुम्ही लाथ उगारा, नाकारा, अपमानित करा, वाळीत टाका, त्याने काही फरक पडत नाही. जे करायचे ते करा. आता तो शिक्कामोर्तब झालेला आहे. त्याची छिद्रे भरून गेलेली आहेत. ख्रिस्तामध्ये प्रत्येक विश्वासी हा सुरक्षित आहे. स्वतःच्या गुणामुळे नाही तर आज्ञा पालन करून ख्रिस्तामध्ये म्हणजे तारवामध्ये आम्ही प्रवेश केला. त्यामुळे या तारवाला एक दरवाजाही आहे आणि हा दरवाजा बंद करणे आणि उघडणे देवाच्या हाती आहे. तोच आमच्या जीवनामध्ये दरवाजा उघडतो, म्हणजे आम्हासाठी संधी असते आणि तोच दरवाजा बंदही करीतो. त्याने दरवाजा बंद केला मग कोणीही उघडू शकत नाही. म्हणून दरवाजा उघडा आहे म्हणून आम्हाला विश्वासाने प्रवेश करणे आहे. बाकीची काळजी देव घेईल, कारण वचन म्हणते, मी तुम्हाला खचित सांगतो, जो माझी वचने ऐकतो व ज्याने मला पाठविले त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे
आणि त्याच्यावर न्यायाचा प्रसंग येणार नाही. तो मरणांतून जीवनात पार गेला आहे. अर्थात मरणांतून जीवनात पार म्हणजे तारवात गेलेला आहे. तो आता कायम सुरक्षित झालेला आहे. आता या लाकडाचा प्रत्येक भाग शिक्कामोर्तब केलेला आहे, म्हणजे सीलबंद. प्रत्येक छिद्र झाकला गेलेला आहे पवित्र आत्म्याच्या द्वारे. आता देवाचा क्रोध त्यामध्ये पाणी शिरू शकत नाही, कारण तारू पूर्णतः लिकेज प्रूफ झाले आहे. म्हणजे आता पाणी आत शिरू शकत नाही. देवाने सांगितल्याप्रमाणे महापुराला सुरुवात झाली आणि मनुष्यांचे शास्त्र, मनुष्याचे ज्ञान, शास्त्रज्ञ सर्व बुडून नाश पावले. ज्या महापुरांतून तारवाने नोहाला वाचविले होते, त्याच महापुराने शास्त्रज्ञ आणि ज्ञानी व्यक्तींची टीका ही बुडविली होती. महापूर आला नसता तर नोहा वाचू शकला नसता, कारण त्या महापुरांतून फक्त तारूच तरू शकत होते. अगदी तसेच ज्या पवित्र आत्म्याची आज लोक चेष्टा करीत आहेत, तो मंडळीला वाचवेल आणि टीका करणाऱ्यांना नष्ट करील. तारू बांधून तयार झाले, परंतु कोणतेही चिन्ह पाऊस पडण्याचं दिसत नव्हते. तरी त्या नोहाने देवाच्या वचनावर भरोसा केला. अर्थात देवाने त्याला दिलेल्या पाचारणावर तो कृती करीत राहिला. जसे प्रभू येशूने म्हटले, तुम्ही जा आणि सर्व राष्ट्राच्या लोकांना सुवार्ता सांगा, हे आमचे पाचारण आहे. प्रियजन हो, अगदी असेच नोहा आपल्याला केलेल्या पाचारणानुसार काम करीत राहिला. आम्हालाही तसेच करीत राहणे आहे. सर्व मानवजातीने नोहाच्या प्रचाराचा इन्कार केला, परंतु प्राण्यांनी आणि नोहाचे कुटुंब यांनी नोहाचा प्रचार ऐकला व देवाचा न्याय जो येणार होता, देवाचा क्रोध संपूर्ण जगावर पोहोचणार होता. पेत्राचे दुसरे पत्र 2 अध्याय 5 वचन म्हणते, त्याने प्राचीन जगाचीही गई केली नाही, तर अभक्तांच्या जगावर जलप्रलय आणला आणि नीतिमत्वाचा उपदेशक नोहा याचे 7 जणांसह रक्षण केली. अर्थात तारणाचा मार्ग फक्त देवाकडे आहे. नोहा हा त्या काळामध्ये नीतिमत्वाचा उपदेशक होता आणि नोहाचा संदेश संपूर्ण जगभर प्रसारित झाला. देव नेहमी आपला संदेश देत आलेला आहे, नाशांतून वाचण्याचा मार्ग बनवित आलेला आहे. देवाच्या मार्गाचा जो जो स्वीकार करीत आला, त्या प्रत्येकाने आपापल्या युगात अनुभव घेतलेला आहे की ते तारले गेलेले आहेत. नोहाचा संदेश सर्वांनीच नाकारला होता. ही या गोष्टीची छाया दर्शविते की आमच्या युगात येशू ख्रिस्ताचे दुसरे येणे होणार आहे व मंडळीचे स्वर्गारोहण होणार आहे. परंतु लोक म्हणत आहेत, हजारो वर्षांपूर्वी मरण पावलेली देह, ज्यांची धूळ झालेली आहे, ज्यांची हाडे देखील अस्तित्वात नाहीत, ते कसे काय उठू शकतात? होय, मला माहित नाही, परंतु तेथे देव आहे जो जिवंत आहे आणि तो सत्य आहे आणि तो आपली प्रत्येक वचने पूर्णतेला नेतोच. म्हणूनच त्याचे साक्षीदार म्हणून बनून राहणे याबद्दल मी आभारी आहे. देवाने तारवाचे द्वार बंद केले, अर्थात वेळ समाप्त झाली, कृपेचा काळ समाप्त झाला. प्रियजन हो, त्यानंतर कोणालाही तारवात आत शिरण्याची संधी कधीही उपलब्ध होऊ शकणार नाही. आमच्याही वेळेत, आज आमच्याही काळात आम्ही आलेलो असताना हीच गोष्ट आहे. देव ही आपला परराष्ट्रीय लोकांच्या कृपेचा कालखंड हा बंद करणार आहे. त्यानंतर कोणी तारला जाणार नाही. आजचा हा संदेश आपण सर्वजणांनी ध्यानपूर्वक आणि शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचा मी हृदयपूर्वक आभारी आहे. हा संदेश ऐकल्यानंतर नक्की तुम्हाला काय कळले? कृपया तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये कळवू शकता किंवा माझ्याशी व्यक्तिगत संपर्क साधू शकता. थँक्यू अँड गॉड ब्लेस यू.